नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कृषी वित्तपुरवठ्याची गरज किंवा आवश्यकता व महत्त्व याविषयी माहिती घेणार आहोत. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतातील 57% लोकसंख्या शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. भारतातील कृषी क्षेत्राचे उत्पादन व उत्पादकता वाढवण्यासाठी कृषी वित्तपुरवठा आणि कृषी बाजारपेठ हे दोन मार्ग प्रभावी ठरू शकतात. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतीमध्ये सुधारित बी बियाणे, खते, कीटकनाशके, अवजारे, यंत्रसामग्री, साठवणूक व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, जमीन सुधारणा इत्यादींचा अवलंब करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता आहे. शेती क्षेत्राला वित्तपुरवठा करणाऱ्या विविध स्रोतांकडून पुरेसा, वेळेवर आणि माफक व्याजदराने कर्ज पुरवठा झाला तर शेतकरी निश्चितपणे कृषी उत्पादनात वाढ घडवून आणू शकतो. कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी वित्तपुरवठ्याची गरज भासते. आता आपण कृषी वित्तपुरवठ्याची गरज किंवा आवश्यकता याविषयी माहिती घेऊया. कृषी उत्पादनासाठी शेती क्षेत्राच्या उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना कृषी वित्तपुरवठ्याची गरज भासत असल्याने शेती उत्पादन व उत्पादकता मध्ये वाढ करण्यासाठी कर्जाची मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते. उदाहरणार्थ बी बियाणे, कीटकनाशके, जनावरे खरेदी करणे, यंत्राची खरेदी, शेतीत सुधारणा, विहीर खोदणे, पाईपलाईन, शेतीत बांध बंदिस्त करणे यासारख्या कारणांसाठी कर्जाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. उपभोगासाठी भारतात अनेक शेतकऱ्यांचे शेती उत्पादन पूर्ण वर्षभर होत नसून विशिष्ट काळापुरते मर्यादित असते. इतर वेळी मात्र त्यांना रिकामे राहावे लागते किंवा मजुरीसाठी इतर ठिकाणी जावे लागते. ज्या भागात एक पीक आणि शेतीशिवाय इतर व्यवसाय करण्याची संधी नसते तेथे उपभोगाच्या पूर्ततेचे प्रश्न निर्माण होतात. कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी त्यांना कर्ज काढावे लागते. शेतीचे हंगामी स्वरूप, अवर्षण व पूर स्थितीच्या काळात कृषी उत्पन्न येत नसल्याने उपभोग कर्ज घ्यावे लागते. कृषी विकासासाठी शेतकऱ्यांना शेतीतून जे उत्पन्न मिळते ते पूर्वीचे कर्ज फेडण्यासाठी आणि उदरनिर्वाहासाठी वापरले जाते. शेतीचा विकास करण्यासाठी, शेतीचे उत्पादन व उत्पादकता वाढवण्यासाठी त्याला शेती क्षेत्रात आधुनिक बी बियाणे, खते, कीटकनाशके, विहिरी खोदणे, सिंचन व्यवस्था, जमिनीचे सपाटीकरण करणे यासारख्या बाबींसाठी कर्जाची आवश्यकता असते. अनुत्पादक कारणासाठी भारतातील शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी कर्ज घ्यावे लागते. याशिवाय सामाजिक रूढी, परंपरा, अंधश्रद्धा असल्याने अनिष्ट प्रथांचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला दिसून येतो. मुलामुलींचे लग्न, बारसे, धार्मिक सण, जत्रा यात्रा, सोने, चांदी, कोर्ट कचेऱ्या यासारख्या बाबींवर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. हा खर्च मुख्यत्वे खाजगी कर्ज घेऊन केला जातो. आकस्मिक कारणांसाठी भारतीय शेती मान्सूनवर आधारित आहे. शेतीमध्ये पेरणीनंतर पाऊस पडला नाही तर पीक वाया जाते किंवा त्यास पाण्याची व्यवस्था करावी लागते. तसेच पाऊस जास्त पडल्यास पिके कुजतात. परिणामी उत्पादन घटून शेतकऱ्यांचे नुकसान होते. पिकांवर हवामानातील बदलामुळे रोगराई होते. या बाबींचा पूर्व अंदाज बांधणे शक्य होत नाही. नुकसान भरून काढण्यासाठी किंवा नैसर्गिक आपत्तीस तोंड देण्यासाठी कर्जाचा आधार घेणे आवश्यक असते. कौटुंबिक व व्यावसायिक गरजा ग्रामीण भागात घरगुती गरजा, औषधोपचार खर्च, शैक्षणिक व इतर कौटुंबिक गरजांची पूर्तता करणे यासाठी कर्जाची आवश्यकता असते. त्याबरोबर वाहतुकीच्या साधनांची दुरुस्ती इत्यादीसाठी कर्जाची आवश्यकता असते. शेतीत तांत्रिक बदल भारतातील शेती क्षेत्रातील उत्पादन व उत्पादकता वाढवण्यासाठी शेतीमध्ये सुधारित बी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, विद्युत पंप, ऑइल इंजिन, गहू कापणी यंत्र, मळणी यंत्र, पाणी पुरवठ्याची ठिबक सिंचन, तुषार सिंचन यासारख्या साधनांच्या खरेदीसाठी कर्जाची आवश्यकता असते. शेतीपूरक व्यवसाय ग्रामीण भागात लहान व सीमांत शेतकरी आणि शेतमजुरांना आपले उत्पन्न वाढवण्यासाठी पूरक व्यवसाय करण्याची आवश्यकता असते. असे पूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची गरज असते. ती गरज घेऊन पूर्ण करावी लागते. उदाहरणार्थ कुक्कुटपालन, वराहपालन, मधुमक्षिका पालन
शेळीपालन, पशुपालन इत्यादी. शेतजमीन लागवडीखाली आणण्यासाठी भारतातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात जमीन पडीक स्वरूपात आहे. हिचा उपयोग शेतीसाठी करता येऊ शकतो, परंतु त्यासाठी जमिनीचे सपाटीकरण, बांधबंदिस्ती करणे, विहिरी खोदणे, जमिनीला कुंपण इत्यादी बदल करावे लागतात. या बदलासाठी भांडवलाची आवश्यकता असते. आता आपण कृषी वित्तपुरवठ्याचे महत्त्व पाहूया. शेतीची उत्पादकता व उत्पादन. भारतात हरित क्रांती यशस्वी झाल्याने गहू, तांदूळ, मका, कापूस इत्यादी पिकांच्या उत्पादनात वाढ झाली. अलीकडच्या काळात सुधारित बी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, जलसिंचन, यंत्रसामग्री इत्यादींच्या वापराने कृषी उत्पादकतेत व उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. शेतीच्या उत्पादकतेत व उत्पादनात वाढ करण्यासाठी कृषी आदानांचा वापर आवश्यक आहे. त्यासाठी कृषी वित्तपुरवठ्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कृषी यांत्रिकीकरण. शेती व्यवसायातील विविध कार्यासाठी जनावरांचा किंवा मानवी श्रम वापरण्याऐवजी शक्य तिथे यंत्राचा वापर करणे म्हणजे शेती व्यवसायाचे यांत्रिकीकरण होय. शेती व्यवसायातील नांगरणी, पेरणी, पाणीपुरवठा, कापणी, शेतीतील वाहतूक, ट्रॅक्टर, कापणी यंत्र, विजेवरील किंवा डिझेल पंप इत्यादी यंत्राचा वापर केल्यास विकसित देशाप्रमाणे भारतातील शेती व्यवसायाची उत्पादकता व उत्पादनात प्रचंड वाढ होत आहे. म्हणून कृषी पतपुरवठ्याचे महत्त्व आहे. कृषी क्षेत्राचा विकास. भारतातील कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणे आवश्यक आहे. आधुनिक कृषी आदाने, पाणी पुरवठ्याच्या योजना, सेंद्रिय शेती, पाणी व्यवस्थापन, जमिनीचे सपाटीकरण, बाजारपेठांचा विकास, ग्रीन हाऊस इत्यादीसाठी वित्तपुरवठ्याची आवश्यकता असते. म्हणून कृषी वित्तपुरवठ्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. बहुपीक पद्धती किंवा पीक रचना. कृषी पतपुरवठ्याच्या माध्यमाने शेतीमध्ये बहुपीक पद्धतीचा वापर करणे शक्य झाले आहे. जलसिंचनाच्या सोयी, पाण्याचे व्यवस्थापन, सुधारित बी बियाणे, कीटकनाशके, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, हरितगृह, यांत्रिकीकरण इत्यादींच्या माध्यमाने शेतीमध्ये दुबार पिके घेता येतात. आधुनिक काळात शेतीची पीक रचना बदलत आहे. पाणी पुरवठ्याच्या सोयी. भारतीय शेती ही निसर्गावर, पावसाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. यासाठी कायमस्वरूपी जलसिंचन सुविधा निर्माण केल्यास शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होईल. शेतीमध्ये विहिरी, ट्यूबवेल, विद्युत पंप, इंजिन पंप इत्यादींचा अवलंब करावा लागतो. त्यामुळे कृषी क्षेत्राला संघटित व असंघटित क्षेत्रांकडून वित्तपुरवठ्याची गरज असते. शेतीचे आधुनिकीकरण. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणे आवश्यक आहे. कृषी यांत्रिकीकरण, बहुपीक पद्धती, आधुनिक बी बियाणे, कीटकनाशके, ठिबक सिंचन, ट्रॅक्टरचा वापर, मळणी यंत्र, हरितगृह, व्यापारी शेती, कंपनी शेती, सहकारी शेती इत्यादी साधनांचा वापर करावा लागेल. म्हणून राष्ट्रीयकृत व सहकारी पतपुरवठ्याच्या मदतीची गरज आहे. शेतीचे व्यापारीकरण. शेती हा एक किफायतशीर व्यवसाय आहे. या दृष्टिकोनातून शेतीला पाणी पुरवठ्याच्या विविध सोयी उपलब्ध केल्यास ऊस, तंबाखू, कापूस, तेलबिया, चिक्कू, नारळ, आंबा, पेरू, लिंबू, द्राक्षे अशी नगदी व फळबागायती फुलशेती करता येते. त्यासाठी शेतीमध्ये मोठी व दीर्घकालीन फलदायी ठरणारी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. याबाबत कृषी वित्तपुरवठ्याची भूमिका महत्त्वाची आहे. सहकारी शेती. सहकारी शेतीद्वारे शेतजमीन, मानवी श्रम, पशुश्रम, भांडवली साधनसामग्री आणि व्यवस्थापन यांचा नियोजनबद्ध आणि कार्यक्षम वापर होऊ शकतो. सहकारी शेतीच्या माध्यमातून भांडवलाची बचत करून शेतीचे यांत्रिकीकरण केल्यास ग्रामीण भागातील छुपी बेकारी कमी करून लघु व सीमांत शेतमजुरांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यासाठी सहकारी शेतीस दीर्घकाळ वित्तपुरवठा होणे आवश्यक आहे. रोजगार निर्मिती. भारतातील रोजगाराचे प्रमुख साधन म्हणून कृषी क्षेत्राकडे पाहिले जाते. भारतात 2001 मध्ये 23.5 कोटी श्रमिकांना कृषी क्षेत्रात रोजगार प्राप्त झाला आहे. ग्रामीण भागातील 75% लोकसंख्या शेती आणि शेती आधारित व्यवसायावर अवलंबून आहे. तसेच शेतमाल खरेदी विक्री, उत्पादन प्रक्रिया, शेतीपूरक व्यवसाय अशा उपक्रमात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो. भारतातील वित्तीय स्रोतांच्या सहाय्याने शेती क्षेत्रात
मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्यास रोजगार वाढीस मदत होईल. कृषी पूरक व्यवसाय, ज्यूट, कापूस, तंबाखू, चहा, कॉफी, रबर, कोको या शेतमालावर आधारित उद्योग, खते, अवजारे, यंत्रसामग्री, कीटकनाशके इत्यादींची निर्मिती करणारे उद्योग, भुईमूग, सूर्यफूल, तीळ, जवस, करडई, एरंडी इत्यादी तेलबिया प्रक्रिया उद्योग इत्यादी कृषीपूरक व्यवसायांच्या माध्यमाने ग्रामीण व कृषी क्षेत्राचा विकास मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यासाठी सरकार व कृषी वित्त पुरवठा यांच्या माध्यमाने गुंतवणूक करणे आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भ ग्रंथाच्या आधारे ही आपण संकल्पना समजून घेतली आहे. धन्यवाद.